नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, मला जेवता जेवता अगदी तुरंत लगेच कोशिंबीर बनवायची. आपल्याला लगेच आता जेवायला बसायचं, लगेच बनवायची. हॉटेलमध्ये बघा तशीच पद्धतीने भेटती. आत्ता जे आपल्याला तिकडे वाढलं आणि इकडे लगेच कोशिंबीर बनवून देतात आपल्याला, आणि ती एवढी टेस्टी का लागती. तर त्याचं रहस्य तुम्हाला आज सांगणार आहे. का टेस्टी लागते आणि कशी बनवतात ती लोक, हे संपूर्ण सांगणार आहे. पटकन व्हिडिओ छोटासा आहे, पहा सर्वजण. आता इथे मी काकडी घेतलेली आहे. काकडी आपली हिरवी घेतलेली आहे. तुम्हाला ती पांढरी घ्यायची तर घेऊ शकता, काय नाही तसं प्रॉब्लेम. मी हिरवी घेतलेली आहे. तर काकड्या तसं चव तसून एकच आहे. तर पहा, आता साल काढून घेतलेली आहे काकडीची मी. एक एक जिन्नस घेत नाही. आणि कसं आता आपण जेवायला सगळ्यांना घेतले चला, आणि लगेच आपल्याला कोशिंबीर पाहिजे. मग त्यावेळेस कोशिंबीर बनवायची आणि पटकनी वाढायची, फार छान लागते. हे बघा, आता काकडी मी साल काढलेली आहे. आता टमाटर काय करायचं, अशा पद्धतीने कापायचं, बाजूला कापायचं आणि मधला गर बाजूला ठेवायचा. त्यातलं बी सर्व काढायचं. बी ठेवायचे नाही जरा पण. टमाटामधलं सर्व बी असं काढायचं आणि टमाट्याच्या फोडी तयार झाल्या पाहिजे एवढे असं बी करायचं. आणि मग हे बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. एकदमच बारीक नाही बारीक घ्यायचं, असं मिडियम साईज चिरून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने अगदी दोन तीन मिनटात, 2 मिनटात म्हटलं तरी ही रेसिपी तयार होती. चिरण्यापासून सर्व तिकडे जेवण वाढीतपर्यंत इकडे तयार झाली पाहिजे, अशा पद्धतीची आहे. पण फार चविष्ट आहे मैत्रिणींनो, नक्कीच पहा आणि बनवा. ह्या पद्धतीने फार छान लागते. आता इथे पहा, मी घेतलेलं आहे हे टमाटर चिरून सर्व, आणि काकडीची पण साल काढून घेतलेली आहे. आता एवढे आपल्याला 2-4 माणसांपुरती करणार आहे मी, जास्त नाही करणार. तर आता किती लागन पहा, तुम्हाला दाखवते तुम्हाला काय काय लागन ते. एक टमाटर घेतलेलंच आहे आणि काकडी पण आता घेतलेली आहे, ती पण चिरलेली आहे. पण एक काकडी पूर्ण घालणार नाही मी, टमाटर घातला म्हणजे तुम्हाला किती तेवढ्या दह्याला किती लागते ते तुम्हाला दाखवणार आहे बरोबर, किती लागते किती नाही ते. तर हे घेतलेलं आहे बाजूला चिरून. आता कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर पहिली मी धुवून घेतली होती स्वच्छ, आता बाजूला ठेवून निसून काढते त्याची. देठं बाजूला करते, जरा जास्त देठं नाही घ्यायची तिच्यात कोथिंबीरीमध्ये. तर हे बघा, आता चिरून घेते कोथिंबीर, बारीक चिरायची कोथिंबीर. हे बघा, त्याच्यावरच सर्व, त्या एका याच्यावरच सर्व करून घेते. तुम्हाला वाटलं ह्याच्यात कांदा घालायचा तर घालू शकता, पण ती लोक म्हणजे हॉटेलमध्ये नाही घालते कांदा, का की कांद्याने कसं वास मारतं ना. मग जास्त राहिली ना, आता थोडीशी राहिली तर मग ती राहिली का वास मारतं, म्हणून कांदा नाही घालायचा. आणि लगेच सगळी संपवायची असली तर घालू शकता तुम्ही कांदा पूर्ण. तर मी आत्ता नाही घालणार कांदा. आता ही काकडी दोन्ही बाजूचं मागचं काढून टाकायचं आणि मध्ये आता एक तुकडा करते. आणि हे बघा, असे कापून घ्यायची काकडी. मस्त कवळी काकडी आहे, छान. हे बघा, अशी बारीक त्याचं पण टमाटरचं केलेलं त्या पद्धतीनेच करायचं. झटपट होण्यासाठी. आणि आपण म्हणतो ती हॉटेलमधली कशी छान लागती, किती आणि आपण खातो. अजून द्या मागतो पण त्यांना, अजून थोडी कोशिंबीरला वाढा म्हणून. ती खूप छान लागती कोशिंबीर. तशाच पद्धतीने करणार आहे. तर कारण त्याला काय गुपित आहे त्याचं ते पण पहा तुम्ही. काय घालणार आहे त्याच्यात. तर हे चिरून बहुतेक झालेलं आहे. पूर्ण काकडी नाही मी चिरली, थोडीशी ठेवलेली आहे. आता हे बाजूला करते मी. आणि मैत्रिणीनं पुढे दही आता घेते. तुम्हाला दही घट्टसर घ्यायचं आणि दही आंबट नाही जास्त घ्यायचं. मेन गोष्ट हे मेजरमेंट पहा मैत्रिणीनं, लक्षात ठेवा. दही घट्टसर पाहिजे आणि आंबट नाही पाहिजे जास्त, खूप आंबट नाही पाहिजे. आंबट पाहिजे दही, पण मिडियम आंबट आपलं असं आंबट आहे. तर इथे घेतलेले 2-3 चमचे दही घेतलेले आहे मी. 2-3 माणसांचं करणार आहे, जास्त नाही करणार. तर इथे मी 1 चमचावर साखर टाकणार आहे एवढं याला. पूर्ण चमचावर नाही टाकली का की कमी आहे ना, म्हणून थोडीशी कमी केलेली आहे. तुम्हाला तुमच्या याच्यावर टाका साखर किती गोड लागते तुम्हाला, किती नाही. मेन टाकायची मैत्रिणी साखर टाकतात ती लोक, लक्षात ठेवा. एक गुपित आहे त्याचं उघडं करून दाखवते तुम्हाला. साखर टाकायचीच त्याच्यात आणि छान फेटून घ्यायचं. जी साखर वितळली पाहिजे. तुमच्याकडे पिठी साखर असली ती टाकली तरी चालेल, काही नाही प्रॉब्लेम. आणि अशी असली तर मग अशी जरा फेटायला लागणार आहे या पद्धतीने. आता हे फेटून वगैरे झालेलं आहे आपलं. आता काय करायचं, आता हे सर्व एक गिलास आपल्याला ह्याच्यात टाकायचं. आता एवढं दही आहे ना, 2 चमचे पहिली
बघा काय काय टाकलं. 2 चमचे मी काकडी टाकली. 2 चमचे काकडी झाल्या. मिरची घेते. मिरची अर्धी कापलेली आहे, अर्धीच घेतली. एक कापलेली आहे त्यातली अर्धीच घेतली. बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मिरचीचे. आणि 2 चमचे टमाटर पण टाकले. हे पहा, 1 चमचा कोथिंबीर टाकली. मला वाटलं कांदा घालायचा तर घालू शकता. त्याच्यात 2 चमचे कांदा घालायचा. मीठ टाकायचं चवीनुसार. लास्टला मीठ टाकायचं कधी पण. आणि पटकन खायला घ्यायची. त्यावेळेस मीठ टाकलं का खायला घ्यायची. नाही ती पातळ होणार, असं पाणी पाणी बाजूला होणार. म्हणून ती मीठ टाकायच्या वेळेस पटकन, ज्यावेळेस खायला घ्यायची त्यावेळेस मीठ टाकायची. ठीक आहे. किती सोपी आहे ना मैत्रिणीनं. त्याला कशाची फोडणी नाही किंवा काहीच नाही. छान फेटून घ्यायची मस्त अशी आणि अशी बनवून टाकायची का झालं. तेव्हा किती छान लागते आणि दिसती पण छान आणि साध्या सोप्या पद्धतीत आहे. हॉटेलमधले हेच रहस्य आहे की लोक जास्त काही घालत नाहीत. आणि आपण हे घातलं असेल ते घातलं असेल काही नसतं त्याच्यामध्ये. फक्त थोडंसं असतं. मग ते पटकनी बनवतात आणि पटकनी देतात त्यावेळेस ना तर छान दिसतं, ते लागतं पण छान. नक्कीच तुम्हाला ही कोशिंबीर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही कोशिंबीर. तुम्हाला नक्कीच पाठवा. गुपित कळलं का तुम्हाला त्याचं.